आणि जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी दीपमाला काळे यांची निवड झाली। रोहन घुगे यांनी यावेळी महापौर पदाची अधिकृत घोषणा केली। दीपमाला काळे या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत। सलग 3 वेळा त्या विजयी झाल्यात। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। जळगाव महानगरपालिकेच्या 17व्या महापौरपदी दीपमाला काळे यांची आज या ठिकाणी बिनविरोध निवड करण्यात आली आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत दीपमाला काळे आहे। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ताई, सुरुवातीला आपलं जय महाराष्ट्र न्यूज कडून अभिनंदन। आज महापौरपदी आपण विराजमान झालात, काय सांगणार? खूप आनंद होत आहे की महापौर म्हणून माझी आज निवड झाली आणि ऑफिशियली आज डिक्लेअर झाला आहे। सगळ्यात प्रथम मी आमच्या सर्व नेत्यांचे आभारी मानते की त्यांनी मला ही एक एवढी मोठी संधी दिलेली आहे आणि ही एक मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे। जळगाव शहरात आता एक मोठं जबाबदारी आपल्यावर असणार आहे। अनेक समस्या आहेत जळगावकरांच्या, त्या समस्या कशा तुम्ही सोडवणार, काय सांगणार? मी तेच नेहमी म्हणजे गेल्या 2 टर्म झाले मी नगरसेविका आहे आणि आता तिसऱ्या टर्मला महापौर पद मिळणं हे फारच मोठी अचिव्हमेंट आहे आणि माझ्यासाठी मी म्हणते की एक मोठं टास्क माझ्यासाठी होऊ घातलेलं आहे की मला यासाठी जळगावकरांसाठी त्यावर खरं उतरायचं आहे आणि माझ्या महापौर ह्या खुर्चीला न्याय द्यायचा आहे। जळगावमध्ये उद्योग हा थोडा कमीच्या डेव्हलप झालेला आहे, तर माझी हीच पुढची फ्युचर प्लॅन राहील की बाहेर कुठेतरी जाऊन किंवा मी कुठे जाऊन काही आपल्या जळगावसाठी काही आणू शकते, डेव्हलपमेंट करू शकते आणि आमच्या पक्षासोबत किंवा महायुती सरकारसोबत मिळून मी काहीतरी मोठं डेव्हलपमेंट जळगावकरांसाठी नक्की आणेल, हे जे मी आश्वासन देते। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।